भगवद्गीता सिद्धांत सांगते. सिद्धांताला कोणताही आकार नसतो, म्हणूनच त्याला कोणताही आकार देता येतो. आणि म्हणूनच आपलं जीवन समाधानी आणि आनंददायी व्हायला हवं असेल तर भगवद्गीतेचं अध्ययन म्हणजे एक प्रकारे त्या निराकार स्वरूपाचीच आराधना असं म्हटलं तर वावगं ठरू नये. हरिओम. आता 8वा श्लोक आहे. काय म्हणतात बघूया. अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्. हे पार्था, आपलं मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझं परमपुरुषाचं जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हे पार्थ म्हणजे अर्जुना, पृथापुत्र अर्जुना, अभ्यासयोगयुक्तेनं परमेश्वराच्या ध्यानाभ्यासरूपी योगाने युक्त होऊन न अन्यगामिना चेतसा, दुसरीकडे न जाणाऱ्या अशा चित्ताने अनुचिंतयन परमं पुरुषम दिव्यम याती, निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप अशा दिव्य पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला प्राप्त करून घेतो. म्हणजे आता भगवंत ध्यानाची प्रक्रिया सांगता येतं. बघा, 3 आदेश देतात. काय होतं? अभ्यासयोगयुक्त व्हा, चेतसा न अन्यगामी न व्हा, आणि तिसरं अनुचिंतयन व्हा. तर काय होईल? परमं पुरुषम दिव्यम याती. जर हे केलं ना तर दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होऊ शकाल. आता एक एक बघूया काय सांगतात. अभ्यास योग करा म्हणजे भगवंताचा आणि आपला योग कसा होईल ह्याचा अभ्यास करा, असा त्याचा अर्थ होतो. अभ्यास म्हणजे काय करायचं? पुन्हा 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 त्याची उजळणी करायची जाणीवपूर्वक. तेच वाचायचं, तेच लिहायचं, तेच त्याच्यावर परत 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 मनन चिंतन करायचं म्हणजे अभ्यास. पण शेवटी काय असं होतं, भगवंताबद्दल अभ्यास करायचा म्हणजे भगवंताबद्दल माहिती पाहिजे की नाही, डाटा काहीतरी पाहिजे आपल्याकडे. अभ्यासाची दिशा काय पाहिजे, कशाला महत्त्व द्यायचं, काय सोडून द्यायचं, काहीतरी मार्गदर्शन पाहिजे ना त्याच्याबद्दल, नक्कीच पाहिजे. तसं बघा ना, एक उदाहरण सांगतो. आता आपण सगळे शहरात राहतो. शहरातल्या मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 10वीला 12वीला जास्त असतं की नाही असं आपण पाहतो, आणि खेडेगावातल्या उत्तीर्ण होण्याचं मुलांचं प्रमाण कमी असतं. हे तर अगदी उघड दिसतं आपल्याला. बघा ना, रिझल्ट लागल्यावर नेहमी येतं. ठाण्यातल्या काय, मुंबईतल्या किंवा पुण्यातल्या काय, कित्येक शाळांचा रिझल्ट 100% लागतो. आणि तेच आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या अगदी अशा दुर्गम भागात शाळा आहेत ना, त्यांचा कोणाचा रिझल्ट 40%, कोणाचा 50%, कोणाचा 60%, काही शाळांचा तर 0% सुद्धा लागतो बरं का. असं सुद्धा घडतं. असं का होतं? ती काय मुलं अभ्यास नाही करत? मंडळी ते अभ्यास करतात हो, त्यात काही शंकाच नाही. पण जास्त गुण कसे मिळवता येतील याचं मार्गदर्शन करायला तिथे क्लासेस नसतात हो, ही त्यातली अडचण असते. शिकवणीचे वर्ग नसतात ना. शहरामध्ये काय होतं, जवळजवळ प्रत्येक मूल शाळेमध्ये जातंच, पण दुसऱ्या कुठल्या तरी क्लासला पण जातं. आता या क्लासेसमध्ये काय करतात, शिकवतात म्हणजे काय करतात, अभ्यास करून घेतात म्हणजे काय करतात. तिथे तुम्हाला नेमकं शिकवतात की मार्क कसे मिळतील, जास्त मार्क कसे मिळवायचे हे शिकवतात. मग आता इथेसुद्धा आपल्याला काहीतरी माहिती पाहिजे ना. ध्यान करायचं आहे, कर्म करायचे, कर्मयोग करायचे, हे सगळं ठीक आहे. या सगळ्याचा अभ्यास करायला लागेल ना. आणि अभ्यास करायचा म्हणजे काय करावं लागेल, त्याची माहिती पाहिजे. सत्संग करावं लागेल, शास्त्रवचनांचा अभ्यास करावा लागेल, उपनिषदं वाचावी लागतील, गीता वाचावी लागेल. नुसतं वाचून नाही चालणार हो, त्याचा अर्थ जाणून घ्यायला लागेल. आणि मुख्य म्हणजे तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तीकडून त्याच्यावर जास्त विचार स्पष्ट करून घ्यायला लागतील. गीतेमध्ये पण भगवंतांनी सांगितलंच आहे ना की श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंच्याकडे जा, त्यांची सेवा करा, त्यांना नीट असे प्रश्न विचारा आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करा. सांगितलं, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. 4थ्या अध्यायातला 34वा श्लोक होता. आता या आध्यात्मिक अभ्यासाचं हे पहिलं अंग आहे बरं का. काय होतं, आज आपल्याकडे ना दुनियेवरचे डोक्यात विचार भरलेले आहेत. नको ते विचार डोक्यात आहेत, नको ते आपण अभ्यास केलं आहे. त्यामुळे प्रथम तुमचं मस्तक खाली करावं लागेल. आयुर्वेदामध्ये एक डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस असते बघा, पंचकर्म म्हणतात त्याला. त्याने काय करतं, तुमच्या शरीरात जी विषारी द्रव्ये साठली आहेत ना ती पहिल्यांदा काढून टाकतात. तसंच इथेसुद्धा आहे हो.
आपल्या डोक्यात भरलेले जे विचार आहेत ना सगळे, ते आपल्या बुद्धीमधून पहिल्यांदा काढावे लागतात. डिटॉक्सिफिकेशन करावं लागतं. आपल्याला काय झालं मंडळी, लहानपणापासून सवय लागली सगळ्या विषयावर विचार करायचा उगाचच. राजकारण, समाजकारण, अर्थकारण. सकाळी पेपर वाचला, प्रत्येक गोष्ट त्यात छापून येते हो. त्यात जास्त तर गुन्हेगारीच बातम्या असतात, त्याच्यावर विचार करत बसायचं. किंवा काय झालं, एखादा सिनेमा बघितला, एखादी सिरियल बघितली, उगाच विचार करत बसायचं. असं का झालं, तसं का झालं, तसं का झालं. आणि मग काय होतं, उगाच लांब चेहरा करायचा आणि काय म्हणायचं, अहो काय चाललं आहे जगामध्ये, कसं होणार जगाचं. अहो जगाचं होईल हो. आजपर्यंत जग चाललं आहे, पुढेही चालेल ना. कशाला काळजी करता त्याची, कशाला काळजी करता. बघा ना, आपण सत्संगामध्ये किंवा सद्गुरूंकडे गेलो ना, तर पहिल्यांदा समजतं आपल्याला हे काय, जगातल्या प्रत्येक विषयात लक्ष घालायचं आपल्याला काही कारण नाही आहे. आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे, अनावश्यक विचारातून बाहेर आलं पाहिजे ना. आवश्यक विचार ठेवला पाहिजे, योग्य मार्गाने विचार केला पाहिजे. योग्य मार्गाने म्हणजे काय हो, अहो विचार आहे ना तो अविचार नाही ठरला पाहिजे. कारण परमेश्वराबद्दल सुद्धा चुकीच्या कल्पना असतात लोकांच्या अनेक. बघा ना, लहानपणापासून आपण मुलांच्या मनात ठस होतो. काय ठस होतो, परीक्षा आली, अरे बाबा परीक्षा जाताना देवाला नमस्कार करून जा. हां का बरं, म्हणजे मग देव चांगले मार्क देतो. तर ठसलं त्याच्या मनावर. एकदा काय झालं, एक मुलगा असाच घरी आला बरं का, परीक्षा देऊ, हातपाय धुतले, देवापाशी बसला आणि प्रार्थना करायला लागला. काहीतरी पुटपुटत होता. आता आईला वाटलं ह्याचा पेपर बहुतेक अवघड गेला. ती म्हणली, काय रे बाळा, पेपर चांगला नव्हता का, नाही का लिहिता आला. तर मला नाही काय, पेपर चांगला होता. मग अरे प्रार्थना का करतो आहेस. तर मला मी देवाची प्रार्थना करतो आहे आई, की महाराष्ट्राची राजधानी पुणे शहर कर. ते मला का काय झालं, म्हणजे पेपरमध्ये प्रश्न आला होता की महाराष्ट्राची राजधानी कुठली, आणि मी लिहिलं पुणे. तेव्हा आता ते देवाने केलं तरच माझं बरोबर येईल ना उत्तर. आणि देव तसं करणारच, कारण तूच सांगितलंस की आपण प्रार्थना केली की देव करतो. हो मंडळी, भगवंत काय आपला नोकर नाही हो. पाहिजे तेव्हा बोलवावं, काम सांगावं, नाही तेव्हा ठेवा बाजूला. असं काय थोडंच आहे, असं काही नसतो. म्हणून भगवंत काय सांगतायत, सद्गुरूंकडे जा. पहिल्यांदा या सगळे जे शास्त्रग्रंथ आहेत ना, त्यातल्या ज्या संज्ञा आहेत, शब्द आहेत, सिद्धांत आहेत, ते समजावून घ्या अगोदर. त्याच्यावर अभ्यास करा, चिंतन करा. आणि कसं चिंतन करा, चेतसा अन्यगामिना. म्हणजे इकडे तिकडे तुमचं चित्त जाता कामा नये. चित्तामध्ये अनेक विषय किंवा वस्तू नकोत. त्याचा अन्य विषयांचा विचार नको. मग कशाचा विचार करायचा, जे अनात्मा आहे त्याचा विचार करू नका, जे आत्मा आहे त्याचा विचार करा. आत्मवस्तूचा विचार करा. आत्मवस्तूचा विचार म्हणजे काय, स्वतःबद्दल विचार करा. आता तुम्ही असं म्हणाल किंवा स्वतःबद्दल विचार तर प्रत्येकच माणूस करतो की, मी सुद्धा करतो. अहो तो विचार कशाबद्दल असतो, तो विचार असतो आपल्या देहाबद्दलचा, आपल्या स्वास्थ्याबद्दलचा, सुखदुःखांबद्दलचा, आजार, प्रसंग, परिस्थिती ह्याच्याबद्दल विचार असतात ना. हा झाला देहाच्या बहिरंगाबद्दलचा विचार हो. स्वतःबद्दल खरं स्वरूप काय आहे, स्वतः मी कोण आहे याचा विचार करायचा आहे. मी खरोखर शरीर आहे का जीव आहे हो, आणि जीव असलो तर जीवाचं मूळ स्वरूप काय आहे हा विचार करायचा आहे हो. यालाच म्हणतात आत्मचिंतन करणं. आणि आत्मचिंतन केव्हा सुरू होतं माहिती आहे, जेव्हा आपण अनात्म वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती यांचं चिंतन करणं बंद करतो ना, तेव्हा आपोआपच आत्मचिंतन सुरू होतं. कारण मंडळी काय असतं, जगाबद्दल, जगातल्या वस्तू, व्यक्ती, प्रसंग, परिस्थिती याच्याबद्दल कितीही विचार केलात ना, तरी मनाचं समाधान कधी होतच नाही हो. उलटं मन फार विषण्ण होतं, विक्षेपित होतं. त्यामुळे आणि प्रश्न तर कुठलाच सुटत नाही, हे तर नक्कीच आहे. आता आपण काय झालो आहे, साधक झाले आहेत ना, आता साधना करायचा विचार आहे ना, मग अनात्मविषयाचं चिंतन बंद करा ना पहिल्यांदा. नक्कीच बंद केला. विचार तर येणार ना. समजा मुलांचा विचार आला, संसारातल्या काही समस्या आहेत त्यांचा विचार आला, तर लगेच तो थांबवा ना. सांगा आत्ता नको विचार करायला. अहो आणि आत्तापर्यंत भगवंताने सांभाळून घेतलं, तो घेईल ना, कशाला काळजी करायची. मग त्याऐवजी काय विचार करावा, आज सकाळपासून माझ्या बोलण्यामध्ये मी शब्द किती वेळा आला, मी असं केलं, मी तसं केलं, मला हे आवडतं, मला ते आवडतं, असं किती वेळा सांगितलं. आणि मंडळी अभ्यास केला तर लक्षात येईल की जास्तीत जास्त आपण वेळ स्वतःबद्दलच बोलत असतो. निश्चितच आहे. अहो एक संत तर असं सांगायचे की कर्तरी प्रयोगाच्या ऐवजी कर्मणी प्रयोगात बोला. मी गीतेचा अभ्यास करतो असं नाही म्हणायचं. काय म्हणायचं, भगवंत माझ्याकडून गीतेचा अभ्यास करून घेतात, मी सकाळी लवकर उठतो, मी साधना करतो नाही म्हणायचं. भगवंत किंवा सद्गुरू मला सकाळी लवकर उठण्याची प्रेरणा देतात, माझ्याकडून साधना करून घेतात असं म्हणायचं.
म्हणजे ओढून ताणून का होईना प्रत्येक विचारामध्ये भगवंतांना किंवा सद्गुरूंना आणायचं. प्रत्येक शब्दाशी प्रत्येक कृतीशी त्याला जोडत गेलो ना तर हळूहळू सद्गुरूंना किंवा भगवंताला महत्त्व येतं. असं केलं की अहम हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे मग अन्य विषयांचं चिंतन न करता मन भगवंताचं चिंतन करायला लागतं. आणि कसं चेतसा अन्यगामिना ह्याचं झालंच. पुढे सांगतात अनुचिंतन कर. अनुचिंतन म्हणजे काय हो, मागच्या श्लोकात आपण अनुस्मरणचा अर्थ पाहिला. आता भगवंत सांगतात अनुचिंतन कर. अनुप्रत्यय लावला की काय अर्थ होतो हे आपल्याला माहिती आहे. बघा ना, आता संस्कृतमध्ये राग म्हणजे आवड, हे तर खरं आहे ना. मग अनुराग म्हणजे काय, जास्ती आवड, प्रेम. प्रथम आवड लागते आणि मग प्रेम निर्माण होतं की नाही. आपल्याला माहिती आहे एकाच तऱ्हेचे विचार एखाद्या स्थिर तेजस्वी ध्येयाकडे जेव्हा आपल्याला नेतात, अखंडितपणे प्रवाहित करतात विचार, त्याला आपण ध्यान असं म्हणतो. तसंच अनुचिंतन म्हणजे निश्चित दिशेने केलेलं चिंतन, विचार प्रवाहाचं सातत्य, असाच त्याचा अर्थ होतो. यासाठी प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे, प्रथम वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, तत्त्व जाणून घेतलं पाहिजे ना, त्यासाठी श्रवण केलंच पाहिजे. पण जे काही श्रवण केलं, जे काही ऐकलं, त्याचा अर्थ सद्गुरूंनी सांगितला, संतांनी सांगितला, तो सत्यच आहे अशी बुद्धीची धारणा पण पाहिजे ना. श्रद्धा पाहिजेच, ठाम श्रद्धा पाहिजे. त्यामुळे शास्त्रांवर, त्यातल्या विचारांवर, त्याचा जो अर्थ आम्ही गुरुमुखातून ऐकला त्याच्यावर श्रद्धायुक्त मनाने चिंतन मनन होईल. नाहीतर केवळ कुतर्क होईल, दुसरं काहीच होणार नाही. हे खरंच आहे. कारण काय झालं, आपण सगळं वाचलं ऐकलं असलं ना तरी त्याचा प्रत्यक्ष अनुभव कुठे घेतला आहे. अजून काही त्याचा अनुभव घेतलेला नाहीच आहे. तो घेण्यासाठी निधिध्यासन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. त्यासाठी काय करायला पाहिजे, ध्यास लागायला पाहिजे हो. भेटी लागी जीवा लागलीचे असं जी लगन लागली पाहिजे. त्या विचाराची पूर्ण एकतांता व्हायला पाहिजे. आणि असं एकतांता होणं म्हणजेच निधिध्यासन ना, दुसरं काय. अनुचिंतन. आणि असं केलं तर काय होतं, परमम पुरुषम दिव्यम याती, परमपुरुषाची उपलब्धी होते. कोण आहे हा परमपुरुष बाबा. ह्याच अध्यायात 3 श्लोकाचा अर्थ आपण पाहिला होता, अक्षरम ब्रह्म परमम, तेव्हा बघितलं होतं. आणि ह्या पुरुषाबद्दल तेव्हा तर खरं परमपुरुष म्हणजे परमेश्वर आहे पण जाणलंच होतं की. पण या पुरुष शब्दाबद्दल एक संत आणखी पण सांगतात बरं का. ते काय म्हणतात, आपण आता मराठी भाषेत सुद्धा व्याकरणात 3 पुरुष मानतो की नाही. प्रथम पुरुष म्हणजे मी आणि आम्ही, द्वितीय पुरुष म्हणजे तू आणि तुम्ही, आणि तृतीय पुरुष म्हणजे ते त्या ती, हे सगळे तृतीय पुरुष. आता सामान्यपणे काय होतं हो, जेव्हा प्रथम पुरुष म्हणजे मी द्वितीय पुरुषाला म्हणजे तुम्हाला किंवा त्याला भेटतो ना, तेव्हा चर्चा होतेच नक्की. कसली होते, टीकासुद्धा होते हो. जे हजर नाही त्याच्यावरच होते ना चर्चा, आणि जो हजर नाही त्याच्याबद्दल टीकासुद्धा होते. म्हणजे तृतीय पुरुषाबद्दल आपण जास्त बोलतो. जो हजर नाही त्याच्याबद्दल बोलणं आणि ते सुद्धा टीकात्मक बोलणं हे अत्यंत क्षुद्रपणाचं लक्षण आहे हो. ह्यात काही शंकाच नाही. आता काही माणसं अशी असतात की जी सतत मी असं केलं, मी तसं केलं, माझं मत असं आहे, मला हे आवडतं, मला ते आवडत नाही, या प्रथम पुरुषाच्या पलीकडे जातच नाही तो, कधीच जात नाहीत. हे सुद्धा क्षुद्र स्वभावाचं लक्षण आहे. मग शास्त्र आपल्याला काय सांगतात, जेव्हा हा प्रथम पुरुष म्हणजे मी जेव्हा द्वितीय पुरुषाला भेटतो म्हणजे तुला किंवा तुम्हाला भेटतो, तेव्हा त्यांनी काय केलं पाहिजे, स्वतःबद्दल किंवा तिसऱ्या पुरुषाबद्दल नाही बोलायचं, प्रथम पुरुषाबद्दल किंवा तृतीय पुरुषाबद्दल नाही बोलायचं. मग कोणाबद्दल बोलायचं, जो समोर तू असतो ना त्याच्याबद्दलच बोलायचं. त्याच्याशीच बोलायचं आणि केवळ त्याच्याबद्दल बोलायचं, त्याचं ऐकून घ्यायचं. तो हा मी जो आहे ना तो खरा शहाणा आहे बरं का. अहो साधू संत असे असतात की आपण त्यांच्याकडे जातो आणि गाडीभर तक्रारी, गाडीभर समस्या त्यांना सांगतो. आता वस्तुतः आहे काय नवीन असतं का हो. सर्वसामान्य संसारी माणसाच्या समस्यासुद्धा एकसारख्याच असतात हो, काही वेगळ्या नसतात. पण एक तर ते काय करतात, ते शांतपणे आपलं ऐकतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या समस्या आपल्याला सांगत नाहीत ना, त्यांच्या अडचणी आपल्याला नाही सांगत कधीच. आणि मंडळी शास्त्रीय असंच सांगतं ना, हे जे 3 पुरुष आहेत ना, या तिघांपेक्षाही पूर्ण स्वतंत्र असलेला असा एक चतुर्थ पुरुष आहे. तो या 3 पुरुषांना आधार देतो पण त्याच्या सुखदुःखाने जराही प्रभावित होत नाही. तो चतुर्थ पुरुष जो आहे ना तो आहे परमपुरुष. त्याला शास्त्र परमपुरुष परमात्मा असं म्हणतं. त्याचं ध्यान करा, त्याचं अनुचिंतन करा, त्याला जाणा, म्हणजे तुम्ही त्यालाच प्राप्त व्हाल असं भगवंत सांगतायत. आता या परमपुरुषाचे स्वरूप आहे ना त्याचं वर्णन भगवंत पुढच्या श्लोकात करणार बरं का, परत आणखीन एकदा ते पाहूच आपण त्यावेळेला. हरिओम.